नमस्कार, कमल पगारे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. चला आज चिकूची आईस्क्रीम बनवूया. त्याच्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी गरम करून घ्यायचं आहे हलवून हलवून. आणि 2 हे आणलेत पावडर आणले, दूध पावडर 2 पुड्या, आणि ते पण वाटीत काढून घ्यायचं आहे. आणि कॉर्नफ्लॉवर घेतलाय 1.5 चमचा घ्यायचं, जास्ती नाही घ्यायचं आहे. आणि चला आता दूध छान गरम होत आहे, उकळत आहे. मला येईपर्यंत उकळून घ्यायचं, जास्ती पण आटवायचं नाही आहे. आता दूध पावडर जे आहे ना, ते अलग दूध अर्धा लिटर गरम करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ते दूध पावडर मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता दूध आपलं झालेलं आहे, आता त्याच्यात टाकून द्यायचे दूध पावडर. ते पण हलवून घ्यायचं आहे, दूध छान हलवून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बारीकच करायचा आहे, मिडियम गॅसवर बनवायचं आहे आपल्याला. आणि आता हलवून झाल्याच्या नंतर का नाही, कॉर्नफ्लॉवर आहे, ते कॉर्नफ्लॉवर थंड पाण्यामध्ये, फ्रीजचं थंड पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर छान असं मिक्स झालं का मग ते पण आता आपण याच्या दुधात टाकून द्यायचं आहे. याच्याने छान घट्टपणा येतो. कॉर्नफ्लॉवर टाकून झालेलं आता छान शिजून द्यायचं आहे. हे पण शिजून झालं का मग आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. छान मिक्स झालेलं आहे बघा. आणि साखर आपल्याला अर्धीच वाटी टाकायची आहे, गोड तुमच्या हिशोबाने, कारण का चिकू पण खूप गोड आहेत, त्याच्यासाठी अर्धी वाटी साखर टाकली, एक छोटीशी मीडियम साईजची. ते आणि चिकू आता सोलून घ्यायचे आहेत, सोलून आणि आपल्याला फोडी करून कापून घ्यायचे आहेत. छोट्या छोट्या फोडी करून कापून आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत दूध बाजूला थंड करायला ठेवून द्यायचं आहे. दूध पण थंड झालेलं आहे. आणि आता मिक्सरमध्ये आपल्याला ते चिकू टाकून आणि वाटून घ्यायचं आहे. 2 वेळा 3 वेळा जसं आपल्याला मिक्सरमध्ये येईन तसं वाटून घ्यायचं आहे. बारीक भरभरीत वाटायचं, जास्ती बारीक पण नाही वाटायचं. चला आता मिक्सर लावून घेऊया. मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा असं वाटायचं आहे. आता हे घेतलं मिक्सरला वाटून सगळं, पण आता डबा लहान पडला म्हणून टोप घेतलाय मोठा, टोपामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं. टोपामध्ये टाकून झालं का हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी. ते 2-3 वेळा वाटलं आहे ना, त्याच्यामुळे ते चिकूचं छान त्याच्यामध्ये हलवल्यावर. चला आता हे माझ्याकडं लशीचे गलास आहे, तर गलासांमध्ये आईस्क्रीम बनवते आहे. 3ही गलासांमध्ये भरून घेऊया. आणि हे जे पेपर आहे आपलं, तो त्याला लावून आणि लबराने पॅक करून घ्यायचा आहे. लबराने पॅक करून आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर 3ही गलास पॅक झालेले आहेत. आणि हे आता साईडला ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. आणि आता दुसरं घेऊया, आईस्क्रीमचा डबा आहे, त्याला होल पाडायचं कैचीने नाही तर कशाने पण. आणि काडी आहे आईस्क्रीमची माझ्याकडं, ती काडी घालून आणि ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये. आणि आता हे ड्रायफ्रूट घेतलेत, हे अलग आईस्क्रीम बनवायची आहे. आईस्क्रीमचा जो डबा येतो का नाही, थोडे थोडे चिकूचे काप पण बारीक बारीक करून टाकून द्यायचे, त्याच्यात मिक्स करून द्यायचं. ना आईस्क्रीमचा डबा आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. थोडंसं ड्रायफ्रूट टाकायचं आहे. आणि चिकू वरनं पुन्हा टाकून द्यायचं आहे आपल्याला, डबा भरून घ्यायचा आहे. आणि याच्यावर पण थोडंसं ड्रायफ्रूट टाकायचं. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये आहे बदाम आहे, काजू आहे आणि पिस्ता आहे. थोडे थोडे चिकूचे बारीक कापून याच्यावर टाकून द्यायचं. आणि हे पण झाकण पॅक करायचं आहे. पॅक करून कागदाने ते पण डबा ठेवून द्यायचा आहे फ्रीजमध्ये. 4 ते 5 तास लागतील. फ्रीज फास्ट ठेवलं तर झाला तयार आहे आईस्क्रीम. झाली आहे बघा तयार. सकाळी बनवली होती, संध्याकाळी काढली आहे मस्तपैकी. 7-7:30 वाजता जेवण झाल्यावर तयार झाली बघा आईस्क्रीम. थोड्या वेळ बाहेर काढून ठेवली होती. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही एकदा करून बघा आईस्क्रीम. आता गरमी खूप आहे म्हणून आईस्क्रीम घरच्या घरी बनवायची आणि खायची. नक्की सबस्क्राईब करा. चला आता या खायला आईस्क्रीम. बाय बाय.